तर इथं आपण पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच कुठलंही एकाच माप घ्यायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला पाण्याचं किंवा ह्या डाळीचं प्रमाण आपल्याला कळतं। तर इथं डाळ निवडून घ्यायचे, एखाद्या वेळी डोळ वगैरे असेल तर ती हिरवी किंवा बारीक सारीक ती काढून टाकायची आहे आणि नंतर ही डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा हलक्या हाताने अशी चोळून धुवून घ्यायचे। कुठलं पावडर वगैरे लावलेलं असेल ना तर ते निघल्या जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ भिजत वगैरे बिलकुल ठेवायची नाही। तर ही बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया। तर इथे 1 ग्लास डाळ घेतलेली आहे आपण। तर मी तर बाजूला गरम पाणी करून घेतले, का तर गॅसवरती शूट करायला थोडंसं जड जातं त्यामुळे। आता ही डाळ कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आता 1 ग्लास डाळ घेतली आपण, तर ही डाळ मऊ लुसलुशीत शिजावी किंवा सॉफ्ट असं पूर्ण हो यासाठी 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। ती चुटकीभर मीठ टाकलेलं आहे आणि चुटकीभरच हळदी पावडर सुद्धा टाकून घ्यायचे, म्हणजे पुरणपोळीला रंग छान येतो। तर आता इथं पाणी टाकून घेऊया। मी तर गरम करून पाणी घेतलेलं आहे, वाफा निघतं त्यामधून। ते 1 ग्लास डाळीसाठी दुप्पट पाणी टाकायचे, म्हणजे 2 ग्लास। जर का तुम्हाला आमटी करायची नसेल ना, आपण इथं 1.5 ग्लास पाणी टाकलं तरीही चालतं। तर याच्यामध्ये आपली डाळ एकदम परफेक्ट अशी शिजते आणि परत ह्याला झाकण लावून आपल्याला 6 शिट्ट्या कुकरला सुद्धा शिजलेली आहे। बरोबर 6 शिट्ट्या करून घेतल्यात मी। 7वी शिट्टी व्हायच्या आत आपण कुकर खाली ठेवलं होतं। तर डाळ बघा एकदम लोण्यासारखी शिजलेली आहे आणि याच्यात येळवणी सुद्धा निघतं। आता एखाद्या चाळणीवर टाकायचं, जेवढं येळवणी निघेल तेवढं, आणि नंतर वरतून थोडंसं कोमट पाणी या डाळीवरती टाकायचं, म्हणजे येळवणी बऱ्यापैकी निघतं। आणि आमटी जर जास्त करायची असेल तुम्हाला तर थोडीशी डाळ एखादा चमचा किंवा पळीभर जरी काढून ठेवली तरीही चालतं। एक ट्रिक म्हणजे इथं काय, तर तुम्ही जेव्हा डाळ एकदम मऊसूत शिजवाल ना, तेव्हा तुम्ही पुरण बिघडवायचं म्हटलं ना तरी बिघडत नाही। इथेच बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी गलती करतात, डाळ व्यवस्थित शिजत नाही, मग मिक्सरला फिरवा किंवा काहीही करा आणि ते पुरण असं भगऱ्या होतं किंवा पोळीमध्ये सुद्धा व्यवस्थित लागत नाही। आता 1 ग्लास डाळीसाठी आपण 1 ग्लास गूळ घेतलेला आहे, तुम्ही इथं साखर सुद्धा वापरू शकता। आता इथं जेव्हा आपण पुरण शिजवतो ना, तेव्हा एखादं लोखंडी कढई घ्यायची किंवा कुठलंही भांडं असावं, पण बुडामध्ये ते जाड असलं पाहिजे, म्हणजे आपलं पुरण जे आहे ते खाली तळायला लागणार नाही। आता हे गूळ टाकून घेतलेला आहे आणि सतत ह्याला हलवून घ्यायचं आहे। आपल्याला इथं ना हे पुरण शिजवण्यासाठी फक्त 5 मिनिट लागतात, हाय फ्लेमवर, म्हणजे जी मोठी शेगडी असते ना त्यावरती हाय फ्लेमवर सतत हलवून आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडंसं जायफळचा तुकडा आणि 4 हिरवी वेलची घेतलेली, त्याचं पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाला चवसुद्धा छान लागते, लक्षात येत नाही। आता टप पुरण करायचं नाही, म्हणजे पोळी जी आहे ती मऊसूत होते। ते इथं ना डाळ जर व्यवस्थित शिजली ना, थंड जरी पुरण झालं तर अगदी पटकन हे वाटून होतं असं। आता आपण इथं हे बघा, हे असं बोटाने काढे गेलेत ना पलीकडच्या बाजूने जातं, त्यामुळे एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने असं हे पुरण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। अगदी लोण्यासारखं पुरण झालं की पोटाला सुद्धा बाधत नाही आणि पुरणपोळी सुद्धा मऊ लुसलुशीत अशी होते।